तुमच्या भावाचा विचार करून तुम्ही त्याचं लग्न माझ्या बहिणीशी लावून दिलं. एकदाही देशपांडे सरांचा विचार नाही आला तुमच्या मनात? देशपांडे सरांच्या मुलीचं लग्न तुम्ही तुमच्या त्या नालायक भावाशी लावून दिलं का? मॅडम नको मॅडम, मॅडम मला माफ करा मॅडम, चूक झाली मॅडम. मी नव्हतो लग्नाला मॅडम, हाच होता लग्नाला, ह्यानेच लावून दिलं, मी नाही दिलं मॅडम. मॅडम मॅडम चूक झाली माझी, त्या लग्नात मी नव्हतो मॅडम, इंद्रा होता फक्त. मॅडम असं करू नका मॅडम, चूक झाली. सत्तू सत्तू काय बडबडतोय? स्वप्न पाहतोयस तू? कसलं भयानक स्वप्न पडलं यार इंद्रा. अरे काय यार सत्तू असा ओरडतोयस, मलाही घाबरवलंस. काय पाहिलं स्वप्नात? इंद्रा स्वप्नात ना मॅडम खूप भडकल्या होत्या. त्यांनी असा गरम गरम चहा घेतला, तुझ्या तोंडावर फेकला. काल श्रीखंड दिलाय, आज तुला बासुंदीत बुडवून नक्की तुझा मर्डर करणार बघ. ए अरे काय बोलतो? नाही नाही नाही, मॅडम अशा हिंसक कधीच नाही तो वागणार. पण सत्तू, अहिंसक माणूस जेव्हा हिंसक वागतो ना, तेव्हा त्याची मनधरणी करणं जगातलं सगळ्यात कठीण काम असतं. खरं यार. पण इंद्रा आता काय करायचं ठरवलंयस? मी काय करू शकतो सत्तू? सॉरी म्हणेन त्यांना, अजून काय? पण या नुसत्या सॉरीने भागणार आहे का? आता बघूया काय बोलेल ते. सगळी झोपमोड केलीस तू माझी. चल आता उठ. दादा मला माफ कर. ऐक, मला माफ कर. कार्तिक, अरे काल ना मी सानिकाच्या टेन्शन मध्ये होतो, त्यामुळे तुला वाटेल तसं बोललो. पण सत्तूने काल जाणीव करून दिली मला, तू या घरासाठी काय काय केलंयस, किती कष्ट घेतलेस. दादा काल ना मी रात्रभर विचार करत होतो आणि मला माझ्या सगळ्या चुकांची जाणीव झालीय. आता मी काय माहिती का, मी खूप काम करीन, ओव्हर टाइम करीन दादा, आणि ओव्हर ऍक्टिंग सुद्धा. ए सत्तू, कार्तिक काय करतोस? बस असं आहे. हे बघ कार्तिक, चुका प्रत्येकाकडून घडत असतात. आपल्याला त्या चुकांची जाणीव होऊन त्या सुधारणं फक्त महत्वाचं. दादा मी माझ्या सगळ्या चुका सुधारीन आणि मगच सानिकाला या घरात आणीन. शाब्बास कार्तिक. हे बघ कार्तिक, तू ना फक्त प्रामाणिक राहा, प्रामाणिकपणे वाग. बघ तुझ्या चुका आपोआप सुधारते. काय झालं? शांत शांत, काय झालं? अगं मी लेप लावला आणि तो डोळ्यात गेला, तो खूप जमतोय. मुक्ता, सर तू एक काम कर, नॅपकिन आण जा. मुक्ता शांत हो, 2 मिनिट थांब. थांब थांब, उघडू नकोस डोळे. आता उघड डोळे. आता बरं वाटतंय. काय झालं नेमकं? अरे दादू, मला व्हिडिओ बनवायचा होता म्हणून मी लेप लावला आणि त्या लेप मध्ये मी आल्याचा रस, लिंबाचा रस आणि हळद पावडर टाकली, कारण मी त्या व्हिडिओ मध्ये पाहिलं. अगं मग त्यात मिरची, कोथिंबीर आणि मोहरी टाकायची, फोडणी झाली असती ना. ए सत्तू जा ना, दादू सांगणे आला. ए सत्तू, मी लेप लावला आणि मी बाहेर गेले. माझा लेप डोळ्यात गेला आणि माझा पाय कुत्र्यावर पडला. अरे बापरे, कुत्र्याला खूप लागलं असेल ना. सत्तू सत्तू गप्पा बस, बोललो ना. मुक्ता, अगं घाबरलोत ना आम्ही तुझं असं ओरडणं ऐकून. याच्यानंतर असले भलते सलते प्रयोग करायचे नाहीत, समजलं? बरं उठ जा, चेहरा धुवणे आधी मी हळद आणि साय घेऊन येते लावायला, ते बरं वाटेल. जा तयार करते मी. सांभाळून जागा, परत धडपडशील नाही तर. आई फायदा, मला कामाला आज जरा लवकर जावं लागेल, थोडं अर्जंट काम आहे. बरं मी पटापट डोसे करते मग. चल इंद्रा, ऐक ना, आज आपण नको जाऊया ना बँकेत. अरे पहाटे पडलेली स्वप्न खरी होतात. थोडंसं काही होणार नाही. चल चुप. एक काम कर,
आज ना तू दिवसभर हेल्मेट घालून राहा, म्हणजे निदान डोकं तरी वाचेल. तू असं घाबरून कसं चालेल? आपल्याकडून चूक झालीये, आता आपण माफी मागायची आणि जी मिळेल ती शिक्षा भोगायची तयारी ठेवायची. मी तर एक काम करणार आहे, बँकेत जायच्या आधीच मॅडमना 100 वेळा सॉरी म्हणून ठेवणार आहे. म्हणजे ऍटलीस्ट बँकेमध्ये येईपर्यंत त्यांचा राग जरा तरी कमी होईल. आता मी जे सांगतोय तेवढं तू कर. ताई, तू असं का वागलीस? लग्न करताना आई बाबांचा विचार एकदाही तुझ्या मनात आला नाही? ताई, अगं तो कार्तिक तुझ्यासाठी योग्य नाहीये. मी स्वतः त्याला दुसऱ्या मुलीबरोबर फिरताना पाहिलंय. प्रेमाची पारख ना तुला आहे ना त्याला. असे स्वतःच्या आनंदासाठी जगाला ओरबाडण्याला प्रेम नाही म्हणून. मला ना खूप भीती वाटते. माझं मन उद्याच्या शंका कुशंकाने आत्ताच वर खाली होतोय. लग्नाचं उद्या घरी कळलं तर बाबांना किती मोठा धक्का बसेल याची कल्पना तरी आहे का तुला? अरे, देशपांडेंच्या घरात कोणी आहे का? हा, हे काय तुला रडायला काय आलं? दीपू, रडतेस बाळा तू? काय झालं? अगं नाही, ते ताई आता सासरी जाणार आहे ना, म्हणून जरा मी. ताई, हे बघ, तू सासरी जाणार म्हणून दीपू हळवी झाली आत्ताच. अगं उठ, किती वाजेपर्यंत झोपतेस? बहिणीचं प्रेम खरंच अजब असता. हा, तो साळगावकर भेटला अचानक बाजारामध्ये. हो, त्यानी मी नको नको म्हणत असताना जिलबीचा पुडा पिशवीत ठेवला. साळगावकर म्हणजे अजब माणूस आहे बाबा. मी आलेच. कसं आहे, मला ते छोटे छोटे आनंदाचे क्षण असतात, ते साजरे करायचे असतात, तेव्हा आयुष्य सुखी होतं. ताई उठ. अहो हो, आता थोडे दिवस असे ना आपल्याकडे, मग नंतर सासरी गेल्यानंतर कुठे इतक्या वेळ झोपता येणार आहे तिला, हो की नाही? मी उठवते तिला. हातपाय धुवून. हो, या. ए, उठ ग ताई. दीपू, ते इडलीचा कुकर लाव ग जरा. ताई उठ, किती वाजलेत बघ जरा. इतकं उशिरापर्यंत झोपतात का? आता लवकर उठायची सवय करायला पाहिजे तुला. उठ उठ उठ. सासरी गेल्यानंतर अशी झोपणार आहेस का तू? हा, चल उठ.
काय ग? ते खूप वेळ झोपली ना, म्हटलं ताप वगैरे आलाय का बघत होते. दोघी किती भांडल्या ना, तर बहिणींमध्ये प्रेम किती आहे बघा. मी म्हटलं ना, बहिणींचं प्रेम हे अजब असतं. खरंच. असं झालं तुम्हाला मंगळसूत्र लपवलं. हे बघ, आता माझं लग्न झालंय, हे आईबाबांपासून लपवण्याची जबाबदारी तुझीच आहे. मी तरी मंगळसूत्र नाही काढणार, आणि मंगळसूत्र लपवायची जबाबदारी पण आता तुझीच आहे. बघ बाबा, जमतंय का नाही ते, कारण गरज तुझी आहे, माझी नाही आहे. बरं इंद्रा, तू सांगितल्याप्रमाणे सगळी तयारी केली आहे. सॉरी म्हणायची. अरे पण ते मॅडमने ऐकलं नाही तर. अरे जी वाट लागायची आहे ती लागून झाली आहे सत्तू. आता जे काय होईल ते भोगायची तयारी ठेवायची आणि आपण आपले प्रयत्न करायचे, बाकी देवावर सोडून द्यायचं. देवाचं माहित नाही, पण मी काय मॅडम समोर येणार नाही बाबा. इंद्रा, काय झालं आता? सत्तू यार, काय लाईफ आहे माझी. म्हणजे बघ ना, आयुष्यात पहिल्यांदा एका मुलीवर खरं प्रेम केलं, आणि त्यात पण एवढ्या अडचणी येतात. एकीकडे देशपांडे सर, त्यांची अहिंसा, त्यांचे तत्व, आणि दुसरीकडे आपला हा असा वसुलीचा धंदा, जो देशपांडे सरांना कधीच पटणार नाही. बरं, जिच्यावर प्रेम केलं ती पण देशपांडे सरांचीच मुलगी निघाली, जिला देशपांडे सर आणि मी दोघेही हवे, दोघेही तितकेच प्रिय. आणि या सगळ्यात भर म्हणजे कार्तिक आणि सानिकाचं हे अशा पद्धतीने झालेलं लग्न. कार्तिक देशपांडे सरांना कधीच आवडणार नाही, आणि सानिकाला आता लग्नानंतर आपल्या घरी यायची घाई झाली. आणि या सगळ्यात अजून भर म्हणजे आई, जी माझ्या मागे लागलीये की दीपिका मॅडमना भेट, जाऊन त्यांच्या घरच्यांशी बोल, लग्न कर. ह्या सगळ्यात ना माझं डोकं आउट व्हायची वेळ आली आता. इंद्रा, तुझं प्रेम ना खरं आहे, तुझं नशीब फुटकं आहे. आपण ना ते नशीब बदलूया. हा बरं, आजचं सगळं प्लॅन नुसार ना? हो. हे बघ, हा मफलर. मफलर? कसं आहे, आपण दीपिका मॅडम समोर गेलो आणि त्यांनी काही फेकून मारलं तर डोकं फुटायला नको, म्हणून मी डोक्याला बांधणार आहे. म्हणजे कसं डोक्याचा भुगा होणार नाही ना. आणि हा स्पंज हा पाठीमागे बांधेन, म्हणजे बरं तुझ्यासाठी सत्तू, म्हणजे कसं, तू हेल्मेट खाली ठेवून जाशील आणि वरती गेल्यावर मॅडम डोक्यावर फिरकवून मारतील, त्यासाठी, बाकी काही नाही. गप यार, ह्या अशा वेळेला तुला भंकस काय सुचते? जाऊ दे, चल. भीमरूपी महारुद्रा वज्र हनुमान मारुती वनारे अंजनी सुता रामदूता. मॅडम, सॉरी.
सगळं काय काय चालू आहे सकाळपासून? घरी जिलबी काय पाठवली, दाराबाहेर रांगोळी काय काढली होती आणि आता हे सगळं सॉरी वगैरे? प्लीज हे सगळं थांबवा, कारण ह्याने काही फरक पडणार नाहीये. कार्तिक आणि ताईचं लग्न लावून ऑलरेडी तुम्ही मला खूप दुखावलंय. आता हे सगळं करून ना तुम्ही मला आणखी दुखावताय. तुम्हीच म्हणाला होतात ना इंदिराजी की सॉरी हा खूप हलका शब्द आहे. खून करणाऱ्यापासून ते साधा धक्का देणारा माणूस तो बोलतो आणि मग त्याला असं वाटतं की आपलं पापक्षालन झालंय. पण मी कशी माफ करू तुम्हाला? तुम्ही माझ्या ताईचं लग्न तुमच्या त्या नाकारत्या भावाशी लावलं. एकदाही बाबांचा, देशपांडे सरांचा विचार आला नाही तुमच्या डोक्यात? आणि आता सॉरी म्हणून हात झटकताय. काय अपेक्षा आहे तुमची की तुमच्या ह्या गुन्ह्यासाठी मी तुम्हाला माफ करावं? कसं करू? मी ना तुमच्यावर डोळे बंद ठेवून विश्वास ठेवला इंदिराजी. मला असं वाटत होतं ना की तुम्ही माझ्यासोबत आहात ना, म्हणजे सगळं व्यवस्थित होणार, सगळं छान होणार. आज ना त्या विश्वासाला तडा गेला. मॅडम एक वेळ माझा जीव घ्या, पण माझ्यावर विश्वास नाही असं बोलू नका प्लीज. जीव घेणं तुमच्यासाठी सोपं असेल, पण आमच्या संस्कारात ते नाही बसत. कसं आहे, तुमचे लाडके देशपांडे सर माझे बाबा, त्यांना हिंसा आवडत नाही हे मी कधीच विसरत नाही. हाच फरक आहे आपल्या दोघांमध्ये. जाऊ दे मॅडम प्लीज, मला काय म्हणायचंय ते ऐकून तर घ्या मॅडम. त्याच्यानंतर तुम्हाला हवी ती शिक्षा द्या मला, मी ती भोगायला तयार आहे. ऍटलीस्ट माझी बाजू तर ऐकून घ्या. काय समजून घेऊ, काय ऐकून घेऊ? तुम्हाला मला याची कल्पना तरी आहे का की उद्या हे सगळं जे काही केलंय ना तुम्ही, ते बाबांना कळल्यावर, लोकांना कळल्यावर त्याचे काय परिणाम होतील? पण मॅडम मी जे केलं ते जर मी केलं नसतं तर त्याचे काय परिणाम झाले असते याची तुम्हाला कल्पना नाहीये. अजून किती कारण आणि किती खोटं बोलणार आहात तुम्ही? मॅडम मी खोटं नाही बोलत आहे. आपल्या प्रेमाची शपथ घेऊन मी तुम्हाला सांगतो, मी खोटं बोलत नाहीये. मॅडम कार्तिक आणि सानिका यांचं लग्न लावून देणं ही माझी इच्छा नव्हती, माझा नाईलाज होता. म्हणजे मॅडम कार्तिक आणि सानिका त्या दिवशी मंदिराजवळ पोहोचले. दोघेच्या दोघे आत्ताच घरी चला. सानिका तुला मी सरांकडे सोडून देतो, चल. सानिका, सानिका हे बघा, तुम्ही जर माझं लग्न नाही ना होऊन दिलं, मी माझी नस कापेन.